शांत सुन जय जय राम महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। घरी तू तेथे आणली सीता तुझे कार्य कृत कार्य न होता तिचे मी न पाहे सर्वथा मद आण दशरथाची। प्रभू श्रीराम आणि सुग्रीवाचा संवाद या ठिकाणी चालू आहे। सुग्रीवाने सांगितलेलं आहे मी सीता शुद्धी करून आणेन असं म्हणल्यावर रामाने सुद्धा सांगितले ठीक आहे तू सीता शुद्धी करून आणतोस म्हणलास पण माझेही वचन ऐक सुग्रीवा जोपर्यंत तुझा राज्याभिषेक या ठिकाणी होणार नाही म्हणजे जोपर्यंत तुझ्या मनात या वाळीची जी भीती होती ती नाहीशे करणार नाही म्हणजे वाळीचा वध जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत सीता या ठिकाणी येणार नाही आणि जर सीता आली तर तिला या ठिकाणी काय दिसेल हे योग्य नाही माझ्यासाठी असं प्रभू श्रीराम या सुग्रीवाला म्हणू लागले आहे। सीतेचे आधी कोठे गमन शुद्धी केले आगमन वायुधा लागी जाण हे व्यवधान तव नाही। काय म्हणू लागले प्रभू श्रीराम सांगू लागले आहेत जोपर्यंत या ठिकाणी वाळीचा वध होणार नाही तोपर्यंत सीता या ठिकाणी येणार नाही आणि जर सीता या ठिकाणी आली तर सीतेला सुद्धा ते चांगलं वाटणार नाही त्यासाठी आधी तुझं कार्य करतो आणि त्यानंतर तू माझं कार्य कर असं या सुग्रीवाला सांगू लागले आहे। आधी साधीन मित्र कार्यार्थ मग शोधीन आणीन सीता धनुष्य बाण घेऊन हाता वाळी उधाता निघाला। किती प्रकारे प्रभू श्रीराम या सुग्रीवाला सांगू लागलेले आहेत सुग्रीवा तुझ्या मनाची भीती आहे तू या ठिकाणी बाळगू नकोस आधी तुझ्या मनाची साशंकता आहे ती मी मिटवून आणि त्याच्यानंतर सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करू आपण सगळे मिळून ही माझं मित्रत्व आहे जसं तू बोललास तसाच मीही तुला या ठिकाणी वचन देतो म्हणले आणि प्रभू श्रीराम आताच तुझा जो दुश्मन आहे जो भाऊ आहे त्याचा वध करीन म्हणून प्रभू श्रीराम उठलेले असताना आणि आपलं धनुष्य बाण सज्ज करून धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी क्रोधायमान म्हणजे रागारागा त्या ठिकाणी प्रभू श्रीराम करू लागले। सुग्रीवा एक सावधान जेने केले तुझे दारहरण त्या वाळीचा घेई प्राण तीक्ष्ण बाण सोडून बाण कसा लावीन तीक्ष्ण लावीन तुझं जे हरण तुझ्या पत्नीचं जे हरण केलं आहे पुन्हा वाळीनं त्या वाळीला मी एकदाच या ठिकाणी मारली एका बाणामध्ये मारीन आणि त्यानंतर तुझ्या जवळ येईल असं प्रभू श्रीराम या वाळीला या सुग्रीवाला म्हणू लागले आणि आपला बाण जो आहे तो बाण आपल्या हातात घेतलेला आहे घेऊन सज्ज होऊन चल सुग्रीवा तुझा भाऊ म्हणजे वाळी कुठं आहे त्याच्याकडे चल असे ते म्हणू लागले। माझे बाण अति तिखट मंत्रोनी मारीन सदट तेने वाळीचा छेदुनी कंठ करीन सपाट बाण एकाच बाण फक्त माझा बस झाला म्हणजे तुझ्या वाळीला मारण्यासाठी माझा बाण कसा आहे असा अतिशय असा दुर्धर आहे एक बाण जरी लागला तरी तुझ्या वाळीचा या ठिकाणी नायनाट होईल चल तुझं अगोदर काम करतो मी असं प्रभू श्रीराम या सुग्रीवाला म्हणू लागले आहे। वज्रे आणि तला पर्वत दैसा विखोरे पृथ्वीयांत तैसा वाळी वदीन येथ रुधिरोक्षत देखसी। काय करलाय प्रभू श्रीराम या ठिकाणी दृष्टांत रूपामध्ये सांगू लागले तर एखादा पर्वत आपल्या अंगावर येऊ लागलाय आणि त्याला ज्यावेळेस मी वज्राने हाणलेला आहे त्यावेळेस त्या पर्वताचे तुकडे तुकडे जसे जमिनीवर पडतात ना सुग्रीवा तशा प्रमाणे माझा एक बाण जरी सोडलं मी तरी या वाळीचा या ठिकाणी वध झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणू लागले। शोभला देखुनी श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेविला माथा वाळीची अतीत पुरुषार्था सावधानता अवधारी। प्रभू श्रीरामाला त्या ठिकाणी खूप असा राग आलेला आहे त्या रागामध्ये द्वेषामध्ये प्रभू श्रीराम आपल्या असताना उठलेले पाहिलं बघितलेलं आहे सुग्रीवानं आता प्रभू श्रीराम या ठिकाणी उठणार की काय जातात की काय राग खूप आलेला दिसलेला आहे या सुग्रीवाला तेव्हा सुग्रीव आपल्या असताना उठला आणि प्रभू श्रीरामाला साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि काय म्हणू लागलाय हे प्रभू श्रीरामा मी तुम्हाला माझ्या वाळीची कथा सांगतो तुम्ही वाळूला साधं शुद्ध समजू नका असं तो प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे। अरुणोदया पूर्वी जाण अविश्रमे श्रमविन
सप्त समुद्री करी स्नान अर्धक्षण न लागता. काय सांगू लागले सुग्रीव? सांगू लागले रामा, तुम्ही जे म्हणता ना की वाळीला एका बाणामध्ये खतम करेल, पण हे साधा सोपा वाळी नाही. हा जो वानर आहे तो साधा नाही. तुम्ही एखादं वानर त्याला समजू नका. तो कोण आहे, कसा आहे, त्याची कीर्ती काय काय आहे, हा भाऊ म्हणजे सुग्रीव वाळीच्या विषयी सांगू लागलाय. काय? वाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो 5 वाजता आणि एक क्षण न लागण्याच्या आधी 7 समुद्राचं स्नान करून येतो 1 क्षणामध्ये. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य या वाळीचं आहे, असं प्रभू श्रीरामाला तो सांगू लागलेला आहे. वाळी सवे हस्ते पर्वत सवे गटाळी गगनांत वाम हस्ते स्वयं झेलित शतानुशत गिरीवर. अजून काय सांगू लागला सुग्रीव? वाळी कसा आहे? 100 पर्वत असा हातात झेलतो म्हणजे दिवसामध्ये असा. आणि जसं आपण इटी दांडू खेळतो, बॉल फेकतो, तशा प्रकारे तो आपल्या हाताने 100 पर्वत वरी खाली करतो. म्हणजे एवढं सामर्थ्य, एवढी ताकद या वाळीमध्ये आहे, असा पण तो समजावून सांगू लागलेला आहे. महिषासुरांचा ज्येष्ठ सूत दुदंबी नाम महिष अति विख्यात युद्धा लागी परम उदित विचरत तिन्ही लोक. आणखी काय सांगू लागले सुग्रीव? भावाविषयी सांगू लागले. तर काय त्याचं सामर्थ्य, तो साधा सोपा नाही. महिषासुराचा जो मुलगा आहे दुदुंबी नावाचा राक्षस, त्या दुदुंबीची किती ताकद होती तो देवाधिकाला सुद्धा ऐकत नव्हता. त्या दुदुंबीचा सुद्धा घात या बळीने केलेला आहे, वाळीने केलेला आहे, असं तो प्रभू श्रीरामाला सांगू लागला. आणखी काय झालंय वाळीचं? दुदंबी जाऊनी पाताळासी युद्ध मागे वरुणापासी तेने धाडिले हे माद्री पाशी गाय त्यांची शुद्ध करी. काय सांगू लागले? तर सुग्रीव सांगू लागले तर भावाची कथा. जो महिषासुराचा मुलगा दुदुंबी होता तो कसा होता? खूप गर्विष्ठ होता. त्याच्या अंगामध्ये मीपणा खूप होता. खूप भयंकर असा मोठा राक्षस होता. तो देवाधिकापाशी जायचा आणि त्यांना उगाच चिडवायचा, उगाच धक्का द्यायचा. जसा एखाद्या माणसाच्या अंगामध्ये गुरमी असते आणि गुरमीमध्ये त्याला चलत चलत धक्के देतो. पुन्हा तर भांडण करायचं, कसं करायचं? कुठेतरी धक्का द्यायचा, त्यासोबत भांडण करायचं. असा कोण? हा दुदुंबी होता. तो कुठे जायचा? देवाधिकापाशी जायचा, त्यांना भांडण करायचा. पण त्याची ताकद जास्त असल्यामुळं सगळे त्याला भीत होते. असं वर्णन या दुदुंबीचं हा सुग्रीव या ठिकाणी रामाला सांगू लागलेला आहे. दुदंबी येऊन युद्धार्थ हे माद्री ते पाचारित तो म्हणे मी यदर्थ शक्त जाय युद्धार्थ तू यमापासी. काय सांगितलेलं आहे? हा जो दुदुंबी नावाचा राक्षस तो कुठं जायचा? यमापाशी जायचा. म्हणजे भाऊ हे यम काय माझा जीव घेते का काय? त्या यमापाशी जायचा. यमाला उगाच कुठला वाकडं दाखवायचं आणि त्याला सांगायचं तू माझ्यासोबत युद्ध कर. त्यावेळेस यमानं पाहिलं हा कोण आहे? दुदुंबी आहे. ह्याचा मृत्यू कुठं आहे? वाळीच्या हाताला आहे. मग आपण कशाला इथं ताकद जिरवायची म्हणले? यमानं सांगितलं मी आज कसा आहे म्हणजे दुर्धर आजारी आहे आणि माझी तब्येत बरोबर नाही. तू काय कर म्हणले? त्या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी जाऊन जो वाळी आहे त्या वाळीसोबत तो युद्ध कर, तो बलाढ्य आहे तुझ्यासाठी, असं तो यम या दुदुंबीला सांगू लागलेला आहे. दुदंबी पाचारी यमासी यम विचारी मानसी वाळी हस्ते मृत्यू यासी तेने त्यापासी धाडिले. यमाला विचारल्यावर यमानं सांगितलं. यमानं लगेच आपलं जे पंचांग असतं पंचांग काढलं, याचं भविष्य पाहिलं. भविष्य पाहिल्याबरोबर यमाला ओळखू आलेलं आहे याचं मरण कुठं आहे? तर वाळीच्या हातानं आहे. लगेच यमानं सांगितलं तू या ठिकाणी युद्ध माझ्यासोबत करू नको म्हणले. माझ्यामध्ये ताकद नाही तुझ्या बरोबर युद्ध करण्याची. तू काय कर? तुझ्या सोबत युद्ध करण्यासाठी सज्ज कोण आहे? तो वाळी आहे. त्या वाळीच्या ठिकाणी जा आणि तू त्याच्यासोबत युद्ध कर, असं या दुदुंबीला सांगू लागलाय यम. यम म्हणे दुदुंबीसी मज युद्ध न करावे तुझसी तू युद्ध करी वाळीसी तो समबळसी बळिष्ठ. अहो यमाने एका शब्दात सांगून टाकलेलं त्याला. त्याच्यासोबत युद्ध केलं का नाही केलं? सरळ सरळ सांगितलं तू माझ्या ठिकाणी युद्ध थांबू नको. आपण जर याच्यासोबत युद्ध केलं तर काही उपयोग नाही. कारण का आता लिहिलेलं आहे याचं भविष्य की वाळीसोबत याचं युद्ध होणार आहे आणि वाळीच्या हाताने याला मृत्यू आहे. आपण काही करायचं नाही. यमानं डायरेक्ट सांगून टाकलं तू आताच्या आता जा. जो वाळी आहे
त्या वाळीसोबत युद्ध कर. तुझ्यामध्ये किती ताकद आहे आणि किती गुर्मी आहे मी सुद्धा त्या ठिकाणी पाहायला येतो, असं या यमानं या दुदुंबीला सांगितलेलं आहे. वानरवाळी महाबळी सबळ योद्धा दुर्बळी पाहता ये भूमंडळी रणरवंदळी करीना. आणखीन काय सांगितलं, हे दुदुंबी तू जसा ताकदवान आहे तसा तो वानर आहे, पण वानर सुद्धा खूप शक्तिशाली आहे. तुझी वाट त्या ठिकाणी बघण्यासाठी बसलेला आहे. तो कसा आहे, अतिशय ताकदवान आहे. त्याने कितीतरी युद्ध अशा तुझ्यासारख्या सोबत केलेले आहे. तर तुला जर खरोखरच युद्ध करायचं असेल तर तू जा आणि त्या वानरासोबत जाऊन युद्ध करून दाखव, असं चिडवणी करून या यमानं या दुदुंबीला सांगितलेलं आहे. वाळी युद्ध तृष्णा तृषित तुही युद्धासी अति उद्यत वाळी पासून जाऊन त्वरित युद्ध पुरुषार्थ करीत्यासी. युद्ध पुरुषार्थ करीत्यासी तू जा म्हणजे तुझा जेवढा पुरुषार्थ आहे ना, तू इथं आम्हाला जसं डवचा नाहीस तसं तू जा त्या वानरापाशी आणि त्याच्यासोबत युद्ध कर. तो कसा आहे, अतिशय बलशाली आहे. तुझी आणि ताकद समसमान होणार आहे. मी काय म्हणजे माझ्यामध्ये ताकद नाही आज, कारण का तर मला खूप आजार आहे. म्हणजे त्याच्यासाठी तू त्या वाळीपाशी जा आणि त्याच्यासोबत युद्ध कर. तुझ्यामध्ये किती पुरुषार्थ आहे आणि किती नाही हे आम्ही सुद्धा पाहायला येतो, असं या यमानं या दुदुंबीला सांगितलेलं आहे. तू म्हणसी वाळी कोण किष्किंधेचा राजा जाण त्यासी करावे युद्ध दारुण अंगवण पहा तुझी. अजून काय सांगितलंय यमानं, आता तू म्हणशील म्हणले तो वाळी कोण आहे, त्याचा सगळाच वृत्तांत सांगितला. कुठं जायचं, काय जायचं, कसं करायचं सगळं यमानं या दुदुंबीला काय सांगितलं. किष्किंधा नगरी आहे म्हणली, त्या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी तू जायचं आणि त्या ठिकाणी आवाज द्यायचा या वाळीला. तो कोण आहे, त्या किष्किंधा नगरीचा राजा जो आहे तो वाळी आहे, त्याच्यासोबत तू युद्ध कर जाऊन. अशा प्रकारे या यमानं या दुदुंबीला सांगितलेलं आहे. ऐसे हे कथा वचन दुदंबी सवेग आला जाण ठाकोनी पावला किष्किंधा भुवन करी गर्जन युद्धार्थ. आता काय ते दुदुंबी होता, खूप अशी मस्ती त्याच्या अंगामध्ये होती. ठीक आहे म्हणजे यमानं आपल्याला सांगितलं ना, यमाची एकदा इच्छा पूर्ण. लगेच यमानं सगळा वृत्तांत सांगितल्याबरोबर तिथून निघाला कुठं किष्किंधा नगरीच्या ठिकाणी. तिथं आला आणि तिथं पाऊल ठेवल्याबरोबर ही दुदुंबी राक्षस काय म्हणू लागले आहे, येथे कोण सबळ वाळी येथे येणे बाहेर निघावे याची काळी युद्धा यावे मददवळी रणरांगोळी करीन रणरांगोळी मी करीन. रणरांगोळी मी करीन. तिथं पाऊल ठेवल्याबरोबर मोठ्यानं गर्जना दिली आहे दुदुंबीनं. होय म्हणजे कोण आहे या ठिकाणी, वाळी नावाचा कोण आहे, म्हणजे कोण राजा आहे इथं, त्याने यावं म्हणजे माझ्या पुढे लवकर. त्याची राख रांगोळी मी या ठिकाणी करणार आहे. मी युद्ध करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे. म्हणजे मी युद्ध करण्यासाठी इथं आलेलो आहे. कोण आहे वाळी, तू लवकर ये, अशी गर्जना या दुदुंबीनं वाळीच्या समोर केलेली आहे. ऐकोनी दुदंबी युद्ध वादन वाळी करोनी उड्डाण सन्मुख आला पै आपण रागे गर्दन भुभुकारे. आता वाळीनं ऐकलेलं बरोबर वाळीला काय राग कमी होता का. वाळीनं म्हणलं कोण आला असेल, माझं राज्य इथं आणि माझ्या राज्यामध्ये येऊन मला धमकावतोय, मला युद्धासाठी बोलवतोय, कोण असेल असा म्हणून वाळीने विचार केला मनामध्ये आणि कसलाच विचार न करता लगेच त्या ठिकाणी उडी मारलेली आहे आणि भुभुकार आपला टाकला आणि भुभुकाराच्या आवाजामध्ये या दुदुंबीच्या समोर वाळी येऊन थांबलेली आहे. ऐकता भुभुकार रळी दुदंबीची बैसली कानटाळी म्हणे वानर हा महाबळी केवी आगळी संग्रामी. आता वाळी होता तो काय साधा सुद्धा होता का, ब्रह्मदेवाचा अवतार होता. त्याच्या अंगात काय ताकद कमी होती का, त्याला पूर्ण वरदान प्राप्त होते. त्याने भुभुकार टाकल्याबरोबर भुभुकाराच्या आवाजाने त्या दुदुंबीच्या कानाची कानटळी बसली. कानटळी बसल्याबरोबर दुदुंबीने विचार केला, अरगडे हे वानर आहे म्हणले, पण वानर साधा सुद्धा नाही, हा काहीतरी प्रतापी वानर आहे असं मनात धचकलेला आहे तो दुदुंबी त्या ठिकाणी. वाळीसी हाणिता मुष्टिघात दुदंबीचा खळबळला हात तेने धाके पळे वनात अतिगुप्त निघावा. आता दुदुंबीने जेव्हा कानटळी बसलेली आहे
युद्धासाठी तर आपण याला अनुमती दिलेली आहे, चेतावणी दिलेली आहे, मग युद्ध तर करावं लागेल. दुदुम्बीनं मनाच्या ठिकाणी विचार केला, ठीक आहे म्हणजे आता आले तर आता काहीतरी थोडं करावंच लागेल, पर्याय नाही म्हणजे इथून वापस कसा जाऊन येतो. म्हणून हात घेतला आणि मुष्टियुद्ध म्हणजे जसं मुठ मासते ती मुठ या वाळीच्या अंगावर मारल्याबरोबर या दुदुंबीचा हात जो आहे तो फर्यातून उकळलेला आहे. उकळल्याबरोबर दुदुंबीने विचार केला, आता या ठिकाणी काही करणे म्हणजे आपला प्राण जातो की काय. एक मुठी मारली तर आपलाच हात उकडून गेला, कारण का तो कोण होता, वज्रदेही होता. त्यामुळे या दुदुंबीचा हात या ठिकाणी उकळला. उकळल्याबरोबर मला या ठिकाणी आपण थांबण्याचा अर्थ नाही, म्हणून तो कुठं वनाच्या ठिकाणी पळून जाऊ लागलेला आहे. प्रवेशतानी जमिळी धापे हाणितला तया वेळी अशुद्ध व मुनी भूतळी प्राण तत्काळी सांडिला. आता वाणीनं पाहिलेला आहे ना आपल्याला, मुष्टियुद्धामध्ये मुष्टी मारलेली आहे, मूठ मारलेली आहे, ठीक आहे म्हणजे ह्याचा हात तर उकळला, पण आता जातोच कुठं पळून म्हणजे कुठवर जाणार आहे, हे तर सगळं राज्य माझच आहे. म्हणून या दुदुंबीच्या पाठीमागे लागलेली आहे. पाठीमागे लागल्याबरोबर दुदुंबी पुढे पळू लागलाय आणि वाळी मागे पळू लागलाय. पळत 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 धरलेला आहे. धरल्याबरोबर एक झपका मागून दिल्याबरोबर ह्या दुदुंबी त्या ठिकाणी गतप्राण होऊन कुठे जमिनीवर पडलेला आहे. त्या दुदुंबीचे कलेवर कैलास प्राय महाथोर श्रीराम पाहे पासाचार अति दुर्धर सुरनरा. आणखीन काय सांगितलं हे कोण सांगू लागलाय, सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे पूर्व कथा ही काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे, हा वाळी कोण आहे, किती बलाढ्य आहे, या वाळीची कथा पूर्ण सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. म्हणलं त्यावेळेस या दुदुंबीचा वध तर केला, पण त्याचं कलेवर म्हणजे जे शरीर आहे ते त्या ठिकाणी पडलेलं आहे. ती कसं आहे, एखाद्या मोठ्या अशा पर्वतासारखं त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि अजून पण तिथंच आहे असं तो सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. ते उचलावया कलेवर स्वयंशक्त वाळी वीर दुसरा सुग्रीव वानर तिसरा शूर सेना. आणखीन काय सांगितलं सुग्रीवानं, ज्यावेळेस या दुदुंबीचा वध या वाळीने केलेला आहे त्यावेळेस त्याचं शरीर तिथं पडलेलं आहे. या जगामध्ये असा कोणीही नाही म्हणजे त्या दुदुंबीचं शरीर उचलून जाळण्यासारखा किंवा उचलण्यासारखा. फक्त कोण आहे, वाळी, आणि दुसरा कोण आहे, मी सुग्रीव. तिसरा या जगामध्ये कोणीही नाही असं तो प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. दुंदुबी देह उद्धारार्थी धाडोनिया त्रिजगती तिसरी याची न चले शक्ती हे उचलती दोघे बंधू. फक्त हे दोघे बंधू म्हणजे मी आणि वाळी, आम्ही दोघंच फक्त याचं शरीर उचलू शकता. म्हणजे तिसरा आणखी या त्रिलोकामध्ये कोणीही नाही असा असणारा त्या दुदुंबीचं शरीर आजही त्या पर्वतासारखं त्या ठिकाणी पडलेलं आहे असा सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. तिचा जो उचली अंग भारे त्याचे निहस्ते वाळी मरे भाकिले मातंग ऋषीश्वरे निज निर्धारे श्रीरामा. निज निर्धारे श्रीरामा. प्रभू श्रीरामा ऐका मी काय सांगू लागलेलं आहे, त्या दुदुंबीचं जे शरीर त्या ठिकाणी पडलेलं आहे ते कोणीही उचलत नाही म्हणले, आणि जो कोणी तिसरा या ठिकाणी येऊन या दुदुंबीचं शरीर उचलल ना त्याच्या हाताने या वाळीचं मरण आहे असं भाग्य तर पहिलं ऋषीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं तो प्रभू श्रीरामाला हा सुग्रीव या ठिकाणी सांगू लागलेला आहे. ऐसा वाळी बळी विख्यात आणि त्याचा पुरुषार्थ तुझं मी सांगे नैथून भूत एक निश्चित श्रीरामा. कसं आहे माहित आहे का, ज्या वेळेस कुणाचा घात करायचा असेल त्यावेळेस इत्यंभूत माहिती सगळी ही पुरवावी लागते. तसे सुग्रीवानं काय केलंय, या श्रीरामाला सगळी माहिती सांगितलेली आहे. असा बलाढ्य हा वाळी आहे, तो काय साधा सुद्धा नाही. त्याच्या हस्ते एवढे कितीतरी आजपर्यंत युद्ध केले पण तो कुणासोबत युद्ध केलं तरी तो थकत नाही असा तो वाळी बलाढ्य आहे. रामा, इथपर्यंतची ही जी कथा आहे वाळीची ही मी तुम्हाला सगळी आजपर्यंतची कथा झालेली सांगत आहे असं तो रामाला हा सुग्रीव या ठिकाणी बोलून दाखवू लागलेला आहे. वाळी करिता अनुष्ठान त्यासी धरू आला रावण विष भुजा पसरून बळे करून कवळू गेला. बघा आणखी काय सांगू लागला सुग्रीव, रामा तुम्ही म्हणताल आणखी हे कसं सांगितलं नाही ते पण सांगतो. म्हणजे काय, ज्या वेळेस रावण हा वाळीला मारण्यासाठी आलेला होता, काय 20 हात
आणि 10 तोंड घेऊन वाळीला मारण्यासाठी आलेला होता. त्यावेळेस वाळीनं रावणाची काय अवस्था केली आहे रामा मी सांगतो ऐका, असं तो म्हणू लागलेला आहे. तमये रे परसोनिया वामहस्त विसा भुजा समवेत आकुळोनी लंकानाथ काके अंत चेपिला. रावण आलेला होता या वाळीला मारण्यासाठी. त्यावेळेस वाळीनं पाहिलं रावण समोर येऊ लागलाय. पाहिल्याबरोबर डावा जो हात आहे तो डाव्या हातामध्येच रावणाला धरलं म्हणजे पुन्हा या वाळीनं. त्याचे 20 हात 10 तोंड जशास तसे वाळीनं आजपर्यंत धरले म्हणजे तसेच त्या काकामध्ये धरलेलं होतं. एवढा रावण बलाढ्य असताना त्या रावणाला सुद्धा या वाळीनं आपल्या काकेत धरलेलं होतं. आणखीन पुढे काय काय केलं तो सांगू लागलेला आहे का. विक्षेप झाला अनुष्ठाना वाळी सवेग उठिला स्नाना काखे असोनी दशानना तच्छनी निघाला. आणखीन काय झालं म्हणजे काय करू लागला वाळी त्या ठिकाणी बसलेला होता अनुष्ठानासाठी प्रतिज्ञा करत बसलेला होता. देवाची अर्चना करत बसलेला. त्यावेळेस ती अर्चना भंग करण्यासाठी हा रावण आलेला असताना बघितलं वाळीनं आणि जसा येईल तसाच आपल्या काकामध्ये धरला. मग तिथलं अनुष्ठान पूर्ण झालं आणि तिथून कुठं निघाला या 7 समुद्रामध्ये स्नान करण्यासाठी निघाला. 7 समुद्रामध्ये स्नान करत असताना तो रावण जो होता जसाच तसा काकेमध्ये दाबून धरलेला या वाळीनं होता आणि तसाच तो अंघोळ 7 समुद्राचे करू लागला. त्यावेळेस काय झालं रावणाला. रावणासोनी काठी तळी सप्तसागरी करी आंघोळी नाकी तोडी भरे जळी तेने तरमळी रावण. तरमळ सुटली ना रावणाची. काय झालं होतं 7 समुद्रामध्ये ह्या समुद्रात गेले की त्या समुद्रात, त्या समुद्रात गेले की त्या समुद्रात उडायचं पुन्हा उडी मारायचं दुसऱ्या समुद्रात जायचं. असे 7 समुद्राचे आंघोळ हा वाली करत होता. त्यावेळेस हा काकामध्ये रावण जशाच तसा होता. त्याच्या नाकामध्ये तोंडामध्ये कानामध्ये पाणी जाऊ लागलं आणि जीव गदगदू लागला. तडपड 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 रावणाची त्या ठिकाणी होऊ लागली. असा सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. काके मुनी निष्ठावयाची सामर्थ्य नवे रावणाची कळ लागले दाही दिशिशी कासावीस लंकानाथ. कासावीस झालाय लंकानाथ रावण त्या ठिकाणी सुटायचा प्रयत्न करू लागलाय पण सुटत ना. कारण का तर वालीनं धरलेलं होतं. वाली काही कमी होता का. त्याच्या ताकदीच्या जोरापुढे या रावणाचंही काही चलत नव्हतं. एवढी ताकद या वाळीमध्ये आहे. आणि रामा तुम्ही या ठिकाणी म्हणू लागलो की चला एका बाणामध्ये त्याला मारू. हे शक्य नाही रामा. की असं सगळ्या गोष्टी समजावून हा आपल्या भावाचं सगळं जे काही इतिहास आहे तो इतिहास पूर्ण या प्रभू श्रीरामाला हा सुग्रीव सांगू लागलेला आहे. काखे सुतला रावण हे वाळी गेला विसरून घराला स्नान करून अति विंदान ते झाले. अजून काय सांगू लागला सुग्रीव सांगू लागला. वाळीनं आपल्या काकात धरलेलं होतं. 7 समुद्राची आंघोळ केली सगळं झालं पण त्यावेळेस या वाळीच्या लक्षातच आलं नाही म्हणजे रावण आपल्या काकात आहे का नाही. तसाच काकात रावण दाबून धरून कुठं आलेला आहे या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी. हा वाळी परत आंघोळ करून आपल्या महालामध्ये आलेला असताना काय होतं आहे का. आवडी अंगण उचलिला वाळी तव रावण पडिला भूतळी देखता वानर सकळी भूतावळी मिळाली. काय झालंय या वाळीनं आपल्या काकामध्ये रावणाला धरलं होतं. तसंच लक्षात नसल्यामुळं तो तसाच 7 समुद्राचे आंघोळ करून आपल्या घरामध्ये आलेला आहे. घरामध्ये आल्याबरोबर समोर जसं लेकरू दिसतं आपल्याला आणि पुढे लेकरू दिसल्याबरोबर जसं उचलून घेता तसं या वाळीने काय केलं पुढे अंगात आलेला बायलाने अंगाला उचलण्यासाठी हात पुढे केले आणि त्या अंगाला उचलून घेतल्याबरोबर रावण जो काकेत होता तो निष्ठून कुठं पडलेला आहे या जमिनीवर पडलेला आहे. जसं भूत एखादं मोठं जमिनीवर पडतं तसा हा रावण या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी येऊन पडलेला या सगळ्यांना पाहिलेला आहे वानराने. 10 मुकुट मुखे शिरी त्यासी धरुनी वानरी अंगदाच्या पाळण्यावरी खेळण्यावरी बांधिले. बघा किती गोष्ट गमतीची आहे. आजही आपण तेच करतो. चांदणं जसं वरी बांधतो लेकराच्या वरी तशी अवस्था या रावणाची केलेली आहे या वानराने. त्याला धरलं जी अंगदाचा पाळणा होता त्या पाळण्याच्या वर या रावणाला बांधलेला आहे. रावणाला बांधलेला असताना जसं खेळणं वरी चमकत आणि जसं खालून लेकरू रडायचं थांबतं
तसं या अंगदाची अवस्था त्या ठिकाणी झाली आहे आणि रावण वरच्या कडला बांधल्या गेलाय. 10 तोंड 20 हात जसेच तसे बाजूबाजूला करून वरी या वानरानं या अंगदाच्या पाळण्यावर त्याला बांधलेलं आहे. अंगदाचे धोरष्ण भूत रिचवे रावणाच्या मुखांत, मुखावरी हाणी लात मुले चिमटीत सर्वांगे. काय झालेलं रावण त्या ठिकाणी बांधला गेला पण अंग झोपलेला होता तिथं पाण्यामध्ये. त्याला लघुशंका करायची, लघुशंका केल्याबरोबर त्या रावणाच्या तोंडामध्ये जायची, लाट हाणायची त्याच्या तोंडावर लागायची. जसं लहान लेकरू हातपाय हलवतं आणि वरी जसं चांदण्याला लागतं तसं या रावणाला त्या ठिकाणी बांधलेलं होतं. त्याची लघुशंका पूर्ण अंगदाची या रावणाच्या तोंडात जात होती. अशी अवस्था या वाळीनं या रावणाची केलेली होती. म्हणून सुग्रीव या ठिकाणी रामाला सांगू लागलेले आहे, निर्गम नाही रावणासी पौलस्ती येऊनी वाळीपासी, भिक्षा मागुनी घेतले लंकेशाशी, वानरी त्यासी विनोद केला. वानरानं काय केलं, विनोद केला. खूप आशाची गत्ता गमलत केलेली आहे, खूप चेष्टा केलेली आहे. मग काय केलं, लंकेश नाथानं तिकडून काय केलं, दूत पाठवला आणि त्याने भिक्षामध्ये या रावणाला मागून नेलं आहे. म्हणून रावण या वाळीच्या हातून सुटलेला आहे रामा. नाहीतर वाळीच्या हातून आजपर्यंत रावण सुटला नसता आणि सीता त्यानं हरण केली नसती. ही कथा जी आहे ती वाळीची कथा आणि या रावणाची. वाळीचं किती सामर्थ्य आहे, तो किती बलाढ्य आहे, किती ताकदवर आहे, त्याचा काय पराक्रम आहे आणि काय नाही, ही सगळी कथा हा सुग्रीव या प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. एक म्हशी लाविती मुखासी, एकी हिरतिले मुकटासी, काळे तोंड मोकळे कैसी, रावण लंकेची धाडीला. आता रावण कसा धाडला लंकेशी, साधा सुद्धा धाडलेला नाही. तो युद्ध करण्यासाठी आला होता, त्याला मारायचं होतं पण मारलं नाही, कारण त्याला भिक्षा मागून गेलेलं होतं. मग आता साधा सुद्धा पाठवायचं नाही म्हणले. एक जण उचलायचं, एक या ठिकाणी काळ्या मोठ्याला डासा लावायचं, एक जण काढायचा त्याच्या मिशा काढून ठेवायच्या, एक अर्धी मिशी कट करायची, कुणी केस अर्धे कट करायचे. असं काळं तोंड या रावणाचं केलेलं आहे या वाळीच्या जे सैन्य होतं, जे वानर होत्या वानराने. ऐसा वाळीची या पुरुषार्था, विचारोनी या श्री रघुनाथा, विक्रमे करवेल घ्या घाता, तरी या कार्यार्था अंगीकारी. मग अशी अवस्था या रावणाचे केलेला हा वाळी आहे. मग त्या वाळीचं काही सामर्थ्य कमी आहे का? तो साधा सुद्धा नाही रामा. आणि जर त्या कलेवर कोण उचललं असेल तर त्याच्या हातून या वाळीचं मरण आहे. ही सगळ्या गोष्टी या सुग्रीवानं प्रभू श्रीरामाला सांगितलेल्या आहेत आणि प्रभू श्रीराम त्या ठिकाणी ऐकून काय म्हणू लागले आहे का, वाळी सुग्रीवा मी समबळी, कशाप माळा वाळी जवळी, तेने त्याची ख्याती आगळी, युद्ध काळी मद जिंके. आणखी काय सांगू लागलाय सुग्रीव, सांगू लागलाय सगळ्या गोष्टी. एवढंच नाही म्हणजे वाळी आणि मी आम्ही दोघांचे समान बळ आहे म्हणजे, ताकद जी आहे आमची ती समान आहे, एक सारखी आहे. पण एक गोष्ट आहे म्हणजे वेगळी. काय, कश्यपाची जी माळ आहे ती माळ इंद्रानं कुणाला दिली आहे, या वाळीला दिली आहे. त्या कश्यपाच्या माळीच्या ताकदीच्या जोरावर या वाळीची ताकद माझ्यापेक्षा जास्त झालेली आहे रामा, असं तो सांगू लागलेला आहे. कश्यप माळा वरद देख, युद्धी जो जो सन्मुख, तो अवश्य होईल विमुख, आपण विजयी निजवर दे. आता ही कश्यपाची माळ कुणाकडून कुणाला आलेली आहे, कश्यपाची माळ इंद्राकडे आलेली आहे. आणि इंद्राचा हा मुलगा असल्यामुळं कोण, वाळी, त्या वाळीला दिलेली आहे. त्या माळीचं प्रभुत्व एवढं आहे, समोर कोणी जरी आला तर टिकणार नाही. कितीही दिवस युद्ध केलं तर त्या माळीच्या प्रभावामुळे त्याची ताकद क्षीण होईल आणि वाळीची ताकद जशाच तसं राहील. त्याला या ठिकाणी विश्रांतीची गरज नाही, त्याला दम लागणार नाही किंवा थकवा येणार नाही. अशी त्या माळीची प्रभुत्व आहे, ताकद आहे, असं तो सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. श्रीराम स्वयं विचारी देख, वाळीस होऊ नये सन्मुख, आपण राहोनी विमुख, वाळी अवश्य वधावा. एवढ्या गोष्टी ज्यावेळेस या सुग्रीवानं प्रभू श्रीरामाला सांगितलेल्या आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. अभ्यास खूप महत्वाचा असतो, अभ्यास केल्याशिवाय काही होणार नाही. रामानं सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या आणि त्याच्यावर आपली नजर टाकली
अंतर्ज्ञानाने ओळखून घेतलं की काय आहे, कश्यपाची माळ आहे. मूळ कुठं आहे तर माळ आहे. मग आपल्याला कश्यपाचा या ठिकाणी अपमान करायचा नाही, पण कश्यपाची माळ केव्हा काम करते, ज्यावेळेस समोरासमोर युद्ध आपण करू लागलो त्यावेळेस. मग त्या माळेचा अपमान करायचा नाही, कश्यपाचा अपमान करायचा नाही. वालीचा तर वध करायचा आहे, मग कसा करायचा, आपण वालीच्या समोर जायचं नाही, बाजूला राहून आपण बाण मारायचा आणि या वालीचा वध करायचा. ही जी गोष्ट आहे ती रामाने हेरलेली आहे. आणि विचार मनामध्ये करून प्रभू श्रीराम काय म्हणू लागले, कश्यपाची या वरदार्था अवतार न करावे अन्यथा, वाळीस वधावे विमुक्ता, मित्र कार्यार्था साधावे. आपला मित्र कार्यार्थ आहे. आपण या सुग्रीवाला वचन दिलेलं आहे की वाळीला मारायचं आहे, पण वाळीला तर मारायचं आहे. कश्यपाचं वरदान दिलेलं आहे, ते वरदान सुद्धा खोटं होऊ द्यायचं नाही आणि मारायचं तर आहे. मित्रत्वपणा तर निभवायचे आहे, पण कशी करायची कशी नाही, हा सगळ्या गोष्टीचा विचार प्रभू श्रीरामाने केला. आणि आपल्याला त्याच्या समोर न जाता बाजूलाच थांबून आपल्याला बाण मारावा लागेल, हा विचार प्रभू श्रीराम या ठिकाणी करू लागले. लोक म्हणतील प्रभू श्रीरामाने बाजूला राहून गुपचूप मध्ये बाण मारला, का मारला, त्याचं हे उत्तर आहे काय, तर या माळेचा अपमान करायचा नव्हता. दिलेला वर होता, तो वर जसाच तसा ठेवायचा होता. म्हणून प्रभू श्रीराम 2 पावलं पाठीमागे आलेले आहेत आणि आपण लपून या वाळीला बाण मारायचा आहे, असा विचार प्रभू श्रीरामाने केलेला आहे. सुग्रीव बोलिला जे आपण सप्त ताड विषमदान, एके बाणे करी छेदन, वाली निर्दळन त्याचनी. आणखीन काय सांगू लागला सुग्रीव, सगळ्या गोष्टीची माहिती खडा माहिती देऊ लागला सुग्रीव. भावाला मारण्यासाठी भाऊच पाहिजे, किती खोल बुद्धी आहे बघा. सुग्रीवाने सगळ्या गोष्टी सांगायला चालू केलं. जी 7 झाडं आहेत ताडाची, ते 7 झाडं एका बाणामध्ये मारायची. जो कोणी हा पराक्रम करेल, आणि दुसरा काय, हे 7 झाडं तर मारायचेच, पण अजून एक आहे ते सुद्धा पुढल्या वळीमध्ये ऐका. वाळी सुग्रीव महावीरा, याहूनी वेगळा जो आपण तिसरा, उचलील दुंदभीच्या कलेवरा, वाळी वानरा तो वधिल. पूर्वी मला सांगितलेलं आहे, भाकीत आहे, ही ऋषीने सांगितलेलं आहे वाळीचं मरण कुठं आहे कसं आहे. 2 जण आहोत, मी आणि सुग्रीव, मी आणि वाळी. सुग्रीव सांगू लागलेला आहे मी आणि वाळी दोघं आहोत, 2 जण या दुधुबीच्या कलेवर म्हणजे जे प्रेत पडले ते प्रेत उचलणारे आहोत. आणि तिसरा जर या जगामध्ये आला तर त्यानं काय करायचं, या ताडाच्या 7 झाडाचे एका बाणामध्ये मारायचे. एका बाणामध्ये 7 झाडं 7 दिशेला आहेत, ते 7 दिशेचे झाड एका बाणामध्ये तोडायचे आणि त्या दुधुंबीच्या कलेवर जे आहे ते उचलायचं आहे. ज्याच्या कुणामध्ये हे सामर्थ्य असेल तोच तिसरा आहे या त्रिजगामध्ये, आणि त्याच्याच हातून या वाळीचा वध आहे. चौथा कुणीही या वाळीचा वध करणार नाही, असं रामा पूर्वी मला ऋषीने सांगितलेलं आहे, असं तो सांगू लागलेला आहे. ऐसे बोलता सुग्रीवासी, श्रीरामे आश्वासिले त्यासी, दाखवी दुधंबी कलेवरासी, आणि सप्ततासी छेदावया. आता एवढे माहिती दिल्यावर रामाला काही अवघड होतं का? सगळ्या गोष्टी रामाला जाणून घेतल्या, ऐकून घेतल्या. ठीक आहे म्हणजे सुग्रीवा, तुझं म्हणणं जे आहे ना, ठीक आहे, तुझ्याच मनावर, तुला प्रतीक्षा पाहिजे ना, ठीक आहे, बघ म्हणले. चल म्हणले, दाखव त्या दुधुंबीचं शरीर कुठं आहे, ते प्रेत कुठं पडले आहे ते दाखव. एवढं तर नाही म्हणले, तुझे 7 झाडं म्हणालास ना, ते 7 झाडं सुद्धा मला दाखव. असं म्हणून या सुग्रीवाला सोबत घेऊन प्रभू श्रीराम निघालेले आहे. दुधंबी कलेवर मजत्रण, वामांगे गुष्टे उचलील दान, सप्तप तालांचे छेदन, करीन संपूर्ण बाण एक. सुग्रीवा ऐक म्हणले, मी काय सांगत ते, माझंही सामर्थ्य तुला पाहायचं आहे ना, तर चल म्हणले. तू जे दुधुंबीचं शरीर म्हणतोस ना पडलेलं तिथं, ते मला कसं आहे म्हणजे एखाद्या गवताच्या काडीसारखं आहे. ती एका मिनिटामध्ये माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यानं मी उचलेन, आणि जे तू 7 झाड म्हणतोस ना, ते 7 झाड सुद्धा मी एका बाणानं छेदून टाकेन. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, तुझ्या डोळ्यानं मी दाखवतो, असं प्रभू श्रीराम या सुग्रीवाला म्हणू लागले आहे. ऐसे बोलतांची जाण, श्रीरामे धनुष्य वाहुनी गुण, म्हणे मज दावी
लावणी लगेच प्रभू श्रीराम आपल्या असणार उठले आहेत, बाण सोबत घेतलेला आहे, धनुष्य सोबत घेतलेला आहे. चल म्हणले ते तालवन कोणत्या ठिकाणी आहे, त्या तालवनामध्ये जे 7 झाड आहेत ते दाखव मला, आणि त्या दुदुंबीचं शरीर प्रेत कोणत्या ठिकाणी पडले आहे, चल दाखव मला, असं म्हणून त्या सुग्रीवाला सोबत घेऊन प्रभू श्रीराम निघालेले आहे. करावया वाळीचा घात, श्रीरामय धनुष्य घातला हात, सुग्रीव आनंदे नाचत, कृपा रघुनाथ तुष्टले. अहो किती सामर्थ्य होतं या वाळीचं. रामाचं काय काम होतं, सीता शुद्धी करायचं. सीता कोण नेली होती, रावणानं नेली होती. रावणाला काकत घालून कोण आणलं होतं, या वाळीनं आणलं होतं. मग रामाचं काम किती सोपं झालं असतं, पण रामानं ते केलं का नाही केलं, कारण का तर सुग्रीवाला वचन दिलेलं होतं. बलाढ्य असा वाळी होता, पण त्याने अधर्म केलेला होता. मग अधर्माचे साथ आपल्याला या ठिकाणी द्यायची नाही, धर्माचं कार्य करायचंय, आणि त्यासाठी मी या वनामध्ये आलेलो आहे. ही आपल्या मनात विचार करून या सुग्रीवाला म्हणू लागले, चल आता कोणत्या ठिकाणी ते कलेवर आहे, आपण जाऊ आणि एका बाणामध्ये हे 7 झाड तर पडतो म्हणले, पण वाळीचा वध या ठिकाणी करतो, असं म्हणून प्रभू श्रीराम उठलेले आहे. एका जनार्दना शरण, सुग्रीवासी सख्य झाले पूर्ण, पुढे वाळीचे निर्दळन, स्वय रघुनंदन करील. ग्रंथकर्ता या ठिकाणी सांगू लागले तर जनार्दन स्वामीला नमस्कार करून आजच्या कथेमध्ये वाळीचा जे काही इतिहास होता तो पुन्हा सुग्रीवाला सांगितलेला आहे. सुग्रीवाचा आणि प्रभू श्रीरामाची मैत्री घट्ट अशी या ठिकाणी झालेली आहे. दोघांनी एकमेकाला वचन दिलेले आहे आणि हृदयाला हृदय लावलं आहे. दोघांचा विचार समान या ठिकाणी झालेला आहे, आणि जी उद्याची कथा आहे ती उद्याच्या अध्यायामध्ये राहणार आहे. ती ऐकणाऱ्यासाठी सांगू लागले, ती ऐकण्यासाठी सगळ्यांना यावं असं ते ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले. श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एका कार्तिकाया सुग्रीव सख्यानुरूप